विहारातून दारूच्या नशेमध्ये धमकीचे फोन केला। काय रे, कुठं राहतो तू? खूप माज आलाय का तुला? विहार काय तुमच्या एकट्याचा आहे का? आणि बनते पण तुमच्या एकट्याच्या आहेत का? जय भारत, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, महाराष्ट्रातील अनेक बुद्ध विहारांवर समाजद्रोह्यांचा कब्जा आहे। असाच कब्जा कॅन्टोन्मेंट येथील सुप्रिया बुद्ध विहारावर करण्यात आला होता। तो एका उपासिका महिलेने तो हाणून पाडलेला आहे। तो कसा हाणून पाडला, काय त्या बुद्ध विहाराचा इतिहास आहे, चला आपण जाणून घेऊया। या कुसुम कांबळे यांच्याकडनं पाहूया या सुप्रिया बुद्ध विहाराचा इतिहास। मी कुसुम हिंदूराव कांबळे, माझे बंधू मधुकरराव हिंदूराव कांबळे यांनी या सुप्रिया बुद्ध विहाराची स्थापना केली आणि या बुद्ध विहाराची मी अध्यक्ष या नात्याने काही गोष्टी सांगू इच्छिते। या सुप्रिया बुद्ध विहाराची स्थापना माझे बंधू कालकथित मधुकर हिंदूराव कांबळे यांनी 1984 साली अशा जागेवर केली की तिथे कचऱ्याचा खूप मोठा आणि घाणीचा खूप मोठा ढीग होता। त्या ढिगाऱ्यातून त्यांनी स्वच्छता करून त्या ठिकाणी एक छोटंसं पत्र्याचं खोकं म्हणून सुरुवातीला बसवलं। त्याच्यामध्ये बुद्धाची छोटीशी मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची एका छोट्या स्टूलवर ठेवून या बुद्ध विहाराची त्यांनी स्थापना केली। हे विहार म्हणजे त्याचे जीव की प्राण होते। खूप कष्टाने त्याने आणि खूप मेहनतीने त्याने या विहारासाठी योगदान दिलेले आहे। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने हे विहार बांधले आणि त्याची दिवसेंदिवस खूप मोठी प्रगती केली। खूप कष्टातून त्यांनी हे विहार आपल्या समाजाच्या सुधारणा करण्यासाठी, समाजाला पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांच्या तत्वांवर आणि बुद्धांच्या तत्वावर त्यांनी या विहाराची स्थापना आणि वाटचाल सुरू केली। मुळातच त्याला शाळेत 7वी 8वी मध्ये असल्यापासून समाजसेवेची खूपच जीवापाड म्हणजे त्याला आवड होती। त्यांनी स्वतःच्या जीवाची पण पर्वा न करता समाजासाठी खूप कार्य केले आणि तो समाजाचा एक चाहता होऊन बसला। प्रत्येक जण त्याच्याकडे काही ना काही प्रॉब्लेम्स, काही प्रश्न, काही त्यांच्या अडचणी वगैरे, तो कधी पण आले ते रात्री अपरात्री तरी हा उठून पळायचा। त्याला जणू त्या समाज कार्याचे एक वेडच लागले होते। खूप मोठा पुढारी असल्यासारखं त्याचं कार्य होतं, पण त्यांनी असं कधी स्वतःला समजला नाही किंवा गर्व केला नाही किंवा लोकांना असं वाटू दिलं नाही की तो खूप आपण स्वतःला मोठे हे समजतोय, असं त्यांनी कधीच केलं नाही। त्याला प्रत्येक समाजातील प्रत्येक स्तराबद्दल आणि मदतीबद्दल खूप त्याला आस्था असायची। कोणाचेही काही प्रश्न असले तरी तो मनापासून करायचा आणि हे विहाराची त्यांनी जी सुरुवात केली 1984 साली ती एकदम खूपच सामान्य याच्यातून केली। पण आता तुम्ही बघताय हे विहार किती मोठं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रगती पण केली आणि ह्यामध्ये माझा आणि माझ्या मुलांचा पण आणि अनेक काही लोकांचे पण योगदान आहे। त्यांनी आर्थिक मदत केली आणि हे विहार पुढे आणायला त्याला सहकार्य केले। पण अगदी शून्यातून त्यांनी जे काही सर्व निर्माण केले, आता एवढं मोठं विहार त्यांनी बांधून, तर समाजातील प्रत्येक माणसाला, समाजातील प्रत्येक व्यक्तीला पण त्याचे हे कार्य खूप भावते आणि त्याचा तो खूप आदर करत होते। समाजातील लोक त्याला मानाने बघत होते आणि त्याला खूपच कळकळ होती समाजाबद्दल आणि मानवतेचा जो धर्म त्यांनी बाबासाहेबांनी आपल्याला दिला त्या तत्वावरती तो हे सर्व कार्य करत होता। या विहारामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम राबविले, उदाहरणार्थ आरोग्य शिबिर आणि वधूवर सूचित मंडळ आणि बचत गट, अशा प्रकारे विहारामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू करून लोकांची मदत केली। ही जी मूर्ती दिसते आपल्याला पंचधातूची, हे कोट्यवधी रुपयाची ही मूर्ती त्यांनी थायलंड गव्हर्नमेंट कडून
मागवली। ही मूर्ती शिपने इंडियामध्ये आली। भारतात आल्यानंतर मग तिथून त्यांनी बरेच प्रकारचे ते मुंबईवरून जहाजाने आणून जे काही लागतंय ते सर्व केलं। ही जी मूर्ती आहे ही अशी पुण्यात ही एकमेव विहार आहे की जिथे पंचधातूची एवढी मोठी विहार, असं विहार कुठेच नाहीये, पुण्यामध्ये कुठेच नाही। नंबर 1चं विहार म्हणून सुप्रिया सोसायटी बुद्ध विहाराला आम्ही लोक मानतात। त्यांना दर रविवारी इथे वंदनेचा कार्यक्रम घ्यायचे, परत हे विहाराचे कमिटीमध्ये मीटिंग वगैरे चालायचे। थायलंड गव्हर्नमेंटनी पण खूप मदत केली आणि असं एवढं सुंदर विहार त्यांनी केलं। हे सर्व त्याचे योगदानाचेच फळ आहे असं मी म्हणेन। जयंतीच्या वेळेस आम्ही इकडे खूप रोषणाई, पताका सर्व लावायचो, गाणी लावायचो लाऊडस्पीकरनी आणि जेवण वगैरे व्हायचं इथे विहारामध्ये। आणि संध्याकाळी आम्ही जयंतीच्या दिवशी एका टेम्पोमध्ये बुद्धांची आणि बाबासाहेबांची मूर्ती, आपला फोटो लावून आणि मग वाजत गाजत इथून लाऊडस्पीकर मधून लहान मुलांपासून बायका, महिला, सर्व म्हातारे कोतारे सर्व त्या मिरवणुकीमध्ये भाग घ्यायचे आणि आम्ही पुतळ्याला जायचो। सुप्रिया सोसायटीच्या ह्या आनंदीमय वातावरणात उत्साहाने बाहेरचे पण समाजातील लोक सामील व्हायची, कारण त्यांनी आपल्या समाजातील मोठमोठ्या लोकांच्या पण बऱ्याच लोकांशी त्याच्या ओळखी पाळखी होत्या, चांगले संबंध होते। सामाजिक पद्धतीने त्यांनी कार्य केले। समाजातील लोक त्याच्याकडे मोठ्या मोठ्या पदावरची लोक सुद्धा त्याला मानत होती, येत होती, कॉर्पोरेटर वगैरे। तो खूपच असा मधुकर म्हणजे खूप मोठा समाज कार्यकर्ता अशा प्रकारे त्याची समाजात एक उच्च ओळख होती आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे तो सर्वांचा चाहता झाला होता। पण दुर्दैवाने त्याला अस्थमा झाला काही वर्षांपूर्वी। तेव्हापासून त्याच्या थंडीच्या सीझन मध्ये त्याला श्वास घ्यायला जड जायचे किंवा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे तो मजबुरीने हवालदिल झाला तब्येतीमुळे आणि विहाराच्या कामकाजात तो पूर्वी इतके योगदान देऊ शकत नव्हता। त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यामुळं झालं काय की काही समाजद्रोही लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून ते विहारात आमच्या येऊ जाऊ लागले। अशा लोकांनी मग त्याचा विश्वासघात केला आणि त्याच्या पाठीत खंजीर खूप असल्यासारखं झालं। तर त्याला सर्व कळत होतं, बघत होता, पण तो तब्येतीमुळं हवालदिल झाल्यामुळे त्याला काही करता येत नव्हते। त्याची ती तळमळ आतल्या आत त्याला त्रास देत होती, मानसिक त्रास होत होता, त्याला दुःख होत होतं, त्याला काहीच करता येत नव्हतं आजारी असल्यामुळे। आणि त्याचा काही समाजद्रोही लोकांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली। त्यांनी मनमानी करू लागले विहारामध्ये, जसे की वर्गणी घ्यायची आणि त्याचे पावती नाही द्यायची, त्याचा हिशोब नाही द्यायचा। पण मधू जेव्हा होता तेव्हा सगळ्या व्यवहारामध्ये पारदर्शकता होती। सगळे लोक पैसे गोळा करत होते, देत होते। विहारामध्ये जवळजवळ 200-300 लोक येत होती वंदनेच्या दिवशी, विविध कार्यक्रमाच्या दिवशी, मीटिंग मध्ये वगैरे। काय करायचं कसं, तर समाजातील बराच मोठ्या संख्येने लोकांचा त्याला पाठिंबा होता आणि त्याच्यावर विश्वास होता। त्यामुळे लोकांचा तो खूप प्रिय झाला होता। अगदी लहानपणापासून त्याने खूप प्रामाणिकपणे त्याचे समाजकार्य केलेले आहे। एक पैसा तो इकडे काही इकडे देत नव्हता। उदाहरणार्थ आम्ही लहान होतो, आम्हाला गरज होती वह्या पुस्तकांची, शाळेत असल्यापासून त्यांनी स्वतःचा जीवाची पर्वा न करता आणि प्रामाणिकपणे समाजकार्य केले। आम्हाला सुद्धा त्यांनी कधी एक पेन्सिल का एक पेन किंवा वही घ्यायला हात लावू देत नव्हता। आम्हाला बजावून ठेवायचं की याच्यात हे लोकांचं आहे, याला हात लावायचा नाही, यातलं काही घ्यायचं नाही। आणि तो मोजून जायचा की 21 पेन आहेत, 18 वह्या आहेत, अशा प्रकारे खोडरबर किती किती सगळं तो लिहून मोजून लिहून जायचा। आणि पट्ट्या परत आल्यावरती पण परत मोजायचे की यातले काही कमी तर नाही झाले, की कोणी घेतले का नाही। इतका प्रामाणिकपणे त्यांनी समाजसेवा केलेली आहे
की स्वतःच्या बहिणींना सुद्धा त्यांनी कधी हात लावू दिला नाही कुठल्या गोष्टीला. आम्हाला गरज असताना सुद्धा आमची परिस्थिती पण खूप हालाकीची होती, पण त्यांनी आम्हाला कधीही त्याच्यामधला एक सुद्धा गोष्टीचा आम्हाला हे करून दिलं नाही. अगदी तो लोकांकडून म्हणजे तो राजी एक पैसा कमवायची पण दमडी कमवायचा नव्हता. तो शाळेत होता 7वी 8वीला, तरी सुद्धा तो कुठं कॉर्पोरेटरकडे जा. कुरपे म्हणून एक सर होते त्यावेळेसचे कॉर्पोरेटर कॅन्टोन्मेंट एरियाचे, त्यांच्याकडनं तो जाऊन अनुदान मागून आणायचा. त्याच्यातून हा तो सरस म्हणजे खूप खटाटोपी होता असं मला सांगायचंय. हे त्याचं एक महत्वाचं गुण आहे की तो कधीच हात धरून बसला नाही, हातावर हात ठेवून की माझ्याकडे पैसे नाही मी कसं समाजकार्य करू. एवढं त्याच्यात कुठून कुठून तो आणायचा अनुदान मिळवून, आणि ते अगदी प्रामाणिकपणे तो करायचा. शेवटपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणानेच त्यांनी समाजकार्य केलेलं आहे. वंदनेच्या दर रविवारच्या वेळेस ह्यांची एक गोष्ट मला खूप खटकली की हे ह्यांचेच फोटो काढायचे आणि त्यांच्याच लोकांना पुढे आणायचे कार्यक्रमामध्ये. त्यांच्याच हस्ते कोणाला काही पुष्पगुच्छ वगैरे द्यायचं असेल तर ते द्यायचे. म्हणजे फक्त ह्यांचे नातेवाईक आणि हेच फक्त त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे, फोटोज काढायचे, पण बाकीच्या कोणाला पण ते सहभागी होऊ देत नव्हते. वर्गणी गोळा करायचे तर वर्गणीची काही पावती वगैरे द्यायचे नाही. दानपेटी कधी उघडली नाही. दानपेटीत मधू होता तेव्हा भरपूर पैसे यायचे, पण लोकांच्या लक्षात आलं की हे ह्यांचा अपारदर्शकता आहे असं व्यवहारमध्ये. त्यामुळे त्या पैसे द्यायला लोकांनी दानपेटीमध्ये टाकायचं बंद केले. आणि मधूच्या वेळेस असं होतं की त्या दानपेटीमध्ये भरपूर पैसे यायचे. दानपेटी दर महिन्याला सगळ्यांसमोर उघडली जायची. पावती पुस्तक होतं, जे कोणी अनुदान द्यायचे विहारासाठी त्यांना पावती मिळायची. आणि दर महिन्याला जमा आणि खर्च जो काही झाला असेल तो पारदर्शकपणे मधू सर्वांसमोर सांगायचा, दाखवायचा. एवढे पैसे आले, एवढे पैसे खर्च झाले, सर्व काही पारदर्शक व्यवहार होता. तो हे लोक आल्यानंतर जेव्हा लोक त्यांना वर्गणी वगैरे द्यायचे त्या लोकांनी कधीच पावती दिली नाही, कधी हिशोब मांडला नाही सर्वांच्या समोर, आणि कधी दानपेटी पण उघडली नाही. मग त्यामुळे लोकांना ह्यांची जी काही वर्तवणूक दिसली त्याप्रमाणे मग लोकांनी ह्यांना पावतीसाठी विचारणा केली तर त्याचे ते काही उडवाउडवीचे उत्तर द्यायचे किंवा उत्तरच द्यायचे नाही. हिशोब विचारला तरी सांगायचे नाही. त्यामुळे मग लोकांनी दानपेटीत सुद्धा दान टाकायचे बंद केले. कारण ह्यांच्या मधूच्या गेल्यानंतर अतिशय गैरवर्तणूक हे लोक करायला लागले. विहार म्हणजे हे आपल्या स्वतःच्याच बापाचं आहे अशा पद्धतीने हे लोक व्यवहार करू लागले, वागू लागले. स्वतःच्याच नातेवाईकांच्या घोळक्यामध्ये हे करू लागले. बाकी इतर कोणीही त्यांना हिशोब विचारला, पावती विचारली, मी सुद्धा त्यांना 2 वेळा पावती विचारली, पण त्यांनी मला कधीही समाधानकारक उत्तर दिले नाही. आणि हिशोब पण विचारला, लोक विचारायचे हिशोब, तर हे त्या लोकांना बाजूला टाकायचे आणि स्वतःच्याच मनमानीप्रमाणे इथं व्यवहार करायला सुरुवात केली. आणि एकदम ह्या विहारावर स्वतःचाच कब्जा करून ठेवला. विहाराची किल्ली त्यांच्या जवळच असायची, कपाटाच्या किल्ल्या पण त्यांच्या जवळच असायच्या, आणि अजूनही त्यांच्या जवळ आहेत कपाटाच्या किल्ल्या, त्यांनी आम्हाला दिलेल्या नाही. मग एक दिवस त्यांनी वंदनेनंतर सर्व लोक गेल्यानंतर, आणि त्या दिवशी मी अचानक सहज थांबले जास्त वेळ. मला माहिती नव्हतं ह्यांचं आज काय आहे काय नाही, पण मला वाटलं की आज मी काही जाऊ नको, थांबू जरा वेळ, विहार सगळे संपल्यानंतर जावं. तर माझ्या असं लक्षात आलं की ह्यांनी कुणालाही सांगितलं नाही की विहारात आनंद भंतेजी येणार आहेत. तर त्या दिवशी आनंद भंतेजी 12:30च्या पुढे आले. सगळे लोक निघून गेले. हे फक्त 4-5 लोक होते, त्यांचा ग्रुप होता, फक्त या समाजद्रोही लोकांचा ग्रुप होता. पण मी पण त्या दिवशी सहज बसले, तेव्हा मला हे सर्व उघडकीला आलं. मला सुद्धा माहिती नव्हतं, मला सुद्धा काही कल्पना नव्हती की आज आनंद भंतेजी येणार आहेत. आणि यांनी काय केलं,
जेव्हा सगळी लोक निघून गेली वंदनेनंतर, त्याच्यानंतर आनंद भंतेजींना आणलं, इथे फोटो सेशन सुरू केले आणि 2 मिनिटांमध्ये त्यांचे सर्व नातेवाईक आणि त्यांचे संबंधी सगळे संबंधीचे लोक आले आणि त्यांची फोटो सेशन वगैरे काय काय चालू होतं. त्याच वेळेस मला थोडं खटकलं की हे काहीतरी इथे ह्यांची गेम चालणार आहे. त्यामुळे मी सावध झाले. मी कुणालाही काहीही न बोलता मी विचार केला की काय काय होतंय ते शांतपणे बघूया. मला मधूनही थोडी कल्पना दिलीच होती, त्यामुळं मला लगेच ते स्ट्राईक झालं की इथे ह्या लोकांचा गैरव्यवहार चालू झालेला आहे. पण मी त्यांना काही दाखवलं नाही की मला सुद्धा कळतंय इथं काय चाललंय तुमचं, काय नाही ते. मी सुद्धा शांत राहून ह्यांचे सर्व बघत होते, ऑब्झर्व करत होते, काय करतात काय नाही. मग मी त्या दिवशी ह्यांना रात्री 12 वाजल्यापासून सकाळी पहाटेपर्यंत 5 वाजेपर्यंत ह्या सुधाकर कांबळे हे मुख्य होते त्यांचे, त्यांना मी विहाराच्या सुप्रिया बुद्ध विहाराच्या ग्रुपवर मेसेज टाकून प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर आज तुम्ही विहारामध्ये आनंद भंतेजी येणार होते तर तुम्ही विहाराच्या ग्रुपवर मेसेज का नाही टाकला, आणि सगळे विहारातले उपासक उपासिका गेल्यानंतरच तुम्ही आनंद भंतेंना का बोलवलं? मला ह्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे, मला जाणून घ्यायचंय. म्हणून मी त्यांना पूर्ण रात्रभर त्यांच्या ज्या ज्या गोष्टी मला खटकल्या त्या सगळ्या गोष्टींवरती मी त्यांना प्रश्न विचारले. भंते तुमचे एकट्याचे आहेत का? विहार तुमच्या घरचं आहे का? तुम्ही सर्वांना सांगायला पाहिजे होतं. विहारातील सर्व उपासक उपासिकांना कल्पना का दिली नाही की आज आपल्या इथे विहारात बौद्ध भिक्षुक आनंद भंतेजी येणार आहेत म्हणून. मग जेव्हा त्यांनी ते माझे मेसेजेस वाचले आणि सर्वांना उघड झालं त्या मेसेजमुळे, तर त्यांची बदनामी झाली. तर ह्या लोकांनी स्वतःची बदनामी लपवण्यासाठी सर्वांचे नंबर डिलीट करायला सुरुवात केली. आणि हे मला दिसत होतं मोबाईलवर. पहाटे 5 वाजता हे सगळे मेसेजेस मला दिसत होते, ह्या नंबरला डिस्कनेक्ट. पण माझा नंबर डिलीट करायची ह्यांची हिंमत झाली नाही. माझ्या जे काही लक्षात आलं ते मी स्पष्ट करत आहे इथे सर्वांसमोर की ह्यांनी वैशाख फाउंडेशन म्हणून जे इंटरनॅशनल लेवलची बुद्धिस्ट कंट्रीची आपल्या संस्था आहे, ते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी इंटरनॅशनल लेवलच्या रॅलीमध्ये ह्या लोकांनी आमचे विहार रजिस्टर केले. सुप्रिया बुद्ध विहार त्याच्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलं असं मला अंदाजाने कळलं. पण मी कोणाला काही बोलले नाही. मी ह्यांच्यावरती चांगलं बारीक लक्ष ठेवून होते आणि त्याच्यामुळे मला कळलं की ह्यांचा काय प्लॅन होता की ते इंटरनॅशनल लेवलच्या वैशाख फाउंडेशन मध्ये सुप्रिया बुद्ध विहाराचं रजिस्ट्रेशन करून बाहेरच्या बुद्धिस्ट कंट्री मधून येणारं डोनेशन हे डॉलरमध्ये आमच्या विहाराच्या अकाउंटला येणार असं माझ्या लक्षात आलं. बाकी कोणाच्या लक्षात नाही आलं. त्यामुळं मला ह्यांचं सर्व कळाले काय ह्यांचं प्लॅन आहे काय नाही. आणि म्हणून मी प्रत्येक मीटिंगला ह्यांच्या वैशाख फाउंडेशनच्या त्या मुलांच्या 10-12 मुलं होती, ती येत होती आमच्या विहारामध्ये आणि त्यांचे मीटिंग होत असायचे. तर मला जेव्हा त्यांचे मीटिंग असायचे ते सर्व ग्रुपवर कळायचं आणि मग मी तिथे त्या मीटिंगला यायची, हजर राहायची. तर ह्या लोकांचे जे काही कपट कारस्थान चाललं होतं, गपचूप गपचूप कुणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, ह्यांच्या ज्या काही चर्चा होत होत्या ह्या मी लक्ष देऊन टिपत होते. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की आमच्या सुप्रिया बुद्ध विहाराचा हे लोक गैरवापर करत आहेत. आणि म्हणून जेव्हा मी ह्यांना विरोध करायला लागले, प्रश्न विचारायला लागले सगळ्या लोकांना, त्यामुळे ह्यांची माहिती होत गेली. म्हणून ह्यांनी माझ्याशी दुश्मनीसारखे करू लागले, वागू लागले. आणि मग मी ह्यांच्याशी लढा द्यायचं ठरवलं. मग मी ह्यांची कंप्लेंट केली लष्कर पोलीस स्टेशन मध्ये.
सुरुवातीला त्यांनी मला दाद दिली, पण नंतर जेव्हा त्यांना बोलवलं पोलीस स्टेशनला चौकशीसाठी वगैरे किंवा माहिती, तेव्हा मग त्यांनी काहीतरी मॅनेज करून ते पुण्यातील भोपळा चौकातील वस्तीमध्ये राहणारे संदीप भोसले, ते कोण कार्यकर्ते आहेत, समाज कार्यकर्ते, त्यांना घेऊन आले. ते पोलीस स्टेशनला पण आमच्या विहारात पण आणायला लागले. इथे विहारामध्ये ह्या लोकांनी आमच्या 3 वेळा आमचे वंदन 3 रविवार वंदनेमध्ये ह्यांनी इथं येऊन गोंधळ घातला. माझ्यावरती ह्यांनी 25 ते 30 32 वर्षाच्या मुलांना, माझ्यावरती गुंड मुलांना माझ्यावरती सोडून मला भीती बसावी म्हणून काय काय केलं या समाजद्रोही लोकांच्या ग्रुपवाल्यांनी. आणि मग ह्या विहारामध्ये आमच्या कधी नव्हे ते पोलीस येऊ लागले. बऱ्याच काही गोष्टी घडल्या, पण मी एकटीने त्यांना सर्वांना तोंड दिले. त्यांना काही चालू दिलं नाही, कारण मधुनी मला सर्व कल्पना दिली होती की इथे इथे असे लोक करतात, ते ऐकत नाहीये, त्यांचं चालवतात. ते त्याच्या तब्येतीमुळे आणि माझ्या भावाच्या प्रेमामुळे मी असं ठरवलं की काही झालं तरी ह्या विहाराला मी वाचवणार. मग मी वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून पाटील साहेब होते त्यावेळेस कॅम्प लष्कर पोलीस चौकीमध्ये, त्यांच्या नावाने मी अर्ज दिला. मी वारंवार पोलीस स्टेशनला जात होते की माझ्या केसचं काय झालं, माझ्या ह्याच्याबद्दल तुम्ही काय त्यांच्यावरती ऍक्शन घेताय की नाही घेताय, तुम्ही मला पोलीस प्रोटेक्शन द्या. मी एक स्त्री आहे, हे विहार माझ्या भावाचं आहे, माझं याच्यामध्ये 3 लाखाचं डोनेशन आहे माझं आणि माझ्या मुलांचं, आणि हे लोक आम्हाला चावी नाकारतात. ते असित गांगुर्डे म्हणून जे आहेत त्यांनी मला चावी दिली नाही. मी एक दिवशी इथं ध्यानाला येऊन बसले. ते असित गांगुर्डे आणि प्रमोद वाघमारे हे 2 जण विहारामध्ये नेहमी असत. माझं काम होतं म्हणून मी आले, आणि मग मला परत बसायचं होतं, खूप वेळ लागणार होता, म्हणून मी म्हटलं आपण विहारामध्ये ध्यान करावं, म्हणून मी ध्यान करायला बसले. तर मला असित गांगुर्डे नंतर मी उठल्यानंतर मला विचारतात की तुम्ही बसणार आहे का परत. म्हणलं हो मला बसायचंय, म्हणजे मी परत येणार आहे जेवण करून, तर मला चावी देऊन जा. तर ह्यांनी मला चावी दिली नाही. आणि हे इथले रहिवासी नाहीये, सुप्रिया सोसायटीचं हे सुप्रिया बुद्ध विहार आहे. आमच्या रहिवाशांसाठी वगैरे हे बाहेरून येणारे लोक जी होती ती समाजद्रोही लोक इथे भावाच्या निधनानंतर माझ्या ह्यांनी इथे कब्जा केला आणि स्वतःची मनमानी चालू केली. म्हणून मग मी पोलीस स्टेशनला जाऊन सर्व त्यांचं हे केलं. तिथे आम्हाला पाटील साहेबांनी मीटिंगला बोलवलं. त्या मीटिंग मध्ये मी सगळं सांगितलं न घाबरता ह्या लोकांना. मग तेव्हा पाटील साहेबांना पण कळालं काय प्रकार आहे. म्हणाले मॅडम सांगा काय तुम्हाला त्रास, तुम्ही सारखं सारखं इथे येताय वगैरे, काय येतंय, काय पाहिजे, काय झालंय. तेव्हा मग मला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. त्यामुळे मग मी चांगल्या प्रकारे त्यांना व्यक्त करू शकले की इथला काही सगळा प्रकार जो आहे आमच्या विहारात, मधुकर कांबळेंनी स्थापन केलेल्या विहारामध्ये अशा गडबडी ह्यानंतर झाल्या की ते पोलीस चौकीपर्यंत सर्व गेलं. वारंवार पोलीस स्टेशनला जात होते. कुणीतरी माझ्या नावाची इथं 100 नंबरला कंप्लेंट केली, पोलीस आले, मग आम्हाला चौकीमध्ये बोलवलं. मी तिथं गेले, न घाबरता मी खडा सर्व सांगितलं. मग त्यांना ते पटलं. तेव्हा त्यांनी माझ्या समोर त्यांना हाकलून पण दिलं. तरी सुद्धा हे लोक इथे येऊन परत गोंधळ घालू लागले. म्हणून 3 आठवडे जवळजवळ मी हे विहार नोटीस लावून की विहाराच्या सुव्यवस्थेसाठी आणि शांततेसाठी मी हे विहार आम्ही पोलिसांच्या परवानगी घेऊन 3 आठवडे आम्ही हे विहार बंद ठेवणार आहोत. माझ्या कानावर असं आलं होतं की विहारामध्ये इथे दारू पितात. मग मला जेव्हा मी आले, मी गाडी लावस तोपर्यंत एक माणूस बाहेर पडला. मी गाडी लावून येस तोपर्यंत प्रमोद वाघमारे बाहेर आले बघायला, त्याला सोडवायला. तर त्यांनी मला बघितलं की मी आलेले आहे, म्हणून मी गाडी लावस तोपर्यंत ह्यांनी परत आतमध्ये टर्न मारला आणि दरवाजा एकच एवढीशी दरवाजा उघडा ठेवून हे काय करत होते. विहारामध्ये दरवाजा बंद करायची काय गरज आहे ह्यांना. मग तेव्हा मला कळलं की इथे काहीतरी गैरप्रकार होतोय.
आणि माझ्या कानावर आलं होतं विहारामध्ये हे बसून दारू पितात, म्हणून मी रोज येऊन बसायला लागले, म्हणून ह्यांना त्रास होत होता, माझ्यामुळे ह्यांना अडचण होत होती, आणि म्हणून हे माझ्या विरुद्ध मला घाबरवण्यासाठी 3 वेळा विहारामध्ये माझ्या वरती गुंड सोडले. आणि संदीप भोसले सुद्धा मला म्हणायला लागले की बघा बघा एवढे लोक तुमच्या विरोधात आहेत. अहो म्हणलं हे लोक मी कधी बघितले नाही, हे भाडोत्री गुंड आणलेत यांनी, हे लोक इथले रहिवासी नाहीयेत, ना इथे कधी येत वंदनेला ना काही नाही. आणि हे लोक मुद्दामून माझ्यावरती हे लोकांना सोडून की अशाने ही बाई गप्प बसेल किंवा विहारामध्ये आपल्याला घाबरून मनमानी करता येईल, असा ह्यांचा जो डाव होता तो मी हाणून पाडला. मग मी सगळं सांगितलं पाटील साहेबांसमोर. तर त्या दिवशी आम्हाला त्यांनी विहाराची चावी दिली. खरंच आम्हाला पाटील सरांचे मी खूप उपकार मानते की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. आणि एकदा तर त्यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या दिवशी विहारामध्ये सिनियर सिटीजन डे साजरा केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केले, कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केलेल्या सुप्रियामध्ये त्यांनी बातमी छापली. आणि त्या बातमीमध्ये दिलं होतं की सुप्रिया बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुधाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक दिन खूप छान साजरा झाला वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांनी बातमी छापली. आणि त्या बातमीचं कात्रण त्यांनी फोटो टाकून विहाराच्या वरती ग्रुप वरती तो मेसेज दिला. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कधीपासून अध्यक्ष झाले आणि कुणी केलं तुम्हाला अध्यक्ष? तुम्ही मनानेच अध्यक्ष झाले आणि मनानेच तुम्ही सर्व सांगताय आणि करताय, पद भूषण करताय स्वतःच. हे चुकीचं आहे म्हणलं. तुम्ही विहारामध्ये कधी आजपर्यंत सांगितलेलं नाही की अध्यक्ष कुणाला निवडायचंय, काय काही केलेलं नाहीये. मनानेच तुम्ही अध्यक्ष होताय, मनानेच तुम्ही सगळं छापून देताय पेपरमध्ये. तुम्ही आम्हाला कळवलं का नाही तुम्ही कधी अध्यक्ष झाले आणि कुणी तुम्हाला अध्यक्ष केलं? या प्रश्नाचं मला उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. आणि जे काय मला प्रश्न विचारायचे ते मी सगळ्यांसमोर रविवारी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे तुम्ही उत्तर द्या. तर त्यांनी रविवारी जेव्हा वंदनेला आम्ही आलो तर त्या गप्प बसले, शांत बसले. मी प्रश्न विचारत होते सगळ्यांसमोर आणि त्याचे त्यांनी उत्तरं दिलीच नाही. आणि म्हणे मला उत्तरं नाही द्यायची. मी जेव्हा ह्यांचं सगळं उघडकीला आणलं किंवा ह्यांना मी विरोध करायला लागले तर ह्यांच्या मुलांनी मला आणि विहारातील एक उपासक आहेत ते सोनकांबळे सर, आमच्या दोघांना त्यांच्या मुलांनी इथून विहारातून दारूच्या नशेमध्ये धमकीचे फोन केला. मला नाही केला. कोणाला केला? सोनकांबळे सरांना. काय रे, कुठं राहतो तू? खूप माज आलाय का तुला? हे असे ह्यांच्या मुलांनी दारू पिऊन नशेमधून इथूनच विहारातूनच, म्हणे तो विहारातच होता हे मला त्या उज्ज्वला मोरेनी सांगितलं की तो खूप चिडलेला होता आणि तो पिसाळला होता. म्हणलं पिसाळलाय तर घरात ठेवा ना बांधून, दुसऱ्यांवरती कशाला सोडताय पिसाळलेले कुत्रे? अशा प्रकारे मी त्यांची कुठलीही गोष्ट हे केली नाही. जो जबरदस्तीपणा किंवा जो अधिकार ते गाजवायला बघत होते त्यांचं मी कुठल्याही गोष्टी चालून घेतल्या नाही आणि त्यांना विरोध केला. म्हणून आज आमचं सुप्रिया बुद्ध विहार जे आहे हे अगदी सुखात नांदते. खूप चांगले लोकांना शांतीने वंदना वगैरे करता येते आणि खरा न्याय आम्हाला लष्कर पोलीस चौक स्टेशनचे पाटील सरांनी आम्हाला मिळवून दिला, आमचे अधिकार दिले. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते.